आंतरराष्ट्रीय दर्जाचा सहकारातील मानदंड असलेला वारणा पॅटर्न अपडेट्ससाठी यूट्यूब चॅनल वारणा विश्व वारणानगर सबस्क्राइब करून बेल आयकॉन क्लिक करा. या सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन होतं आहे. सुराज्य फाउंडेशन वारणानगरच्या वतीनं आदरणीय साहेबांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुस्वागतम, स्वागतम, शुभ स्वागतम. मंडळी, शरीर परोपकारी लावावे, भवतांच्या कार्यास यावे, उणे पडो न द्यावे कोणी एकाचे. आडले जा कसले जाणावे, यथान शक्ती कामास यावे, मृदू वचने बोलत जावे कोणी एकासी. दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. दुसऱ्याचे अंतर जाणावे, तदनुसारची वर्तावे, लोकांशी परीक्षित जावे नाना प्रकारे. आलस्य अवघाची दवडावा, यत्न उदंडची करावा, शब्द मत्सर न करावा कोणी एकाचा. येणाऱ्या प्रत्येक क्षणाला हीच आचारसंहिता पाळणारे, वारणा परिवाराचा सर्वांगीण शाश्वत आणि विधायक विकास साधणारे, समाज सुखासाठी स्वतःला समर्पित करणारे श्री वारणा सहकारी विविध उद्योग आणि शिक्षण समूहाचे अध्यक्ष, जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष, शाहूवाडी पन्हाळ्याचे आमदार, सुराज्य फाउंडेशनचे संस्थापक आदरणीय आमदार डॉक्टर विनयजी कोरे सावकर साहेब, आपणास नम्र विनंती मनोगताची. सुराज्य परिवाराच्या वतीनं वारणेच्या या पवित्र भूमीमध्ये आयोजित केलेल्या यशवंतांचा हा भव्य सन्मान करणारा, या यशवंतांनी ज्या जिद्दीतून हे यश मिळवून दाखवलं, त्यातून आपल्या नव्या पिढीला प्रेरणा देणारा असा एक आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न होत असताना अतिशय मनोभावानं या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं. ज्यांनी ज्यांनी काही विशेष आपल्या आयुष्यामध्ये करून दाखवलं आणि एवढ्या मोठ्या सत्काराला स्वतःला पात्र सिद्ध करून दाखवलं, त्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटायचं. त्यांनी हे यश कसं मिळवलं याचे अनुभव त्यांच्याकडनं ऐकायचे आणि त्याच आत्मविश्वासानं आपण आपली वाटचाल करायची. यासाठी उपस्थित राहिलेले सगळेच वारणा परिवारातील माझे सहकारी, महाराष्ट्राच्या भूमीतून राष्ट्रसेवेचा धर्म मी यशस्वी करून दाखवणार आणि या राष्ट्रधर्माचं कर्तव्य मी माझ्या जीवनाला प्राप्त करून देणार, ही मनोभूमिका घेऊन ज्यांनी हे यश खेचून आणलं आणि आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज वारणा नगरीमध्ये आपल्या सगळ्यांना एक नवा आत्मविश्वास देण्यासाठी या व्यासपीठावर उभे राहिलेले आहेत, उपस्थित राहिलेले आहेत.
ते सगळेच आदरणीय यशवंत, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्या परिवाराच्या वतीनं त्यांचं वारणेच्या या भूमीमध्ये पुन्हा एकदा मनापासूनचं स्वागत करतो. सातत्यानं गेली 17 वर्ष म्हणजे एखादा प्रेरणेचा यज्ञ का सुरू करावा, त्याच्यामध्ये अशा यशवंतांच्या अनुभवाच्या, जिद्दीच्या, चिकाटीच्या, अडचणीतून मात केलेल्या अनुभवांच्या आहुती कशा अर्पण कराव्या आणि या आहुतीतून त्या यज्ञातून निर्माण होणारा एक पुण्यभाव या परिसरातल्या नव्या पिढीमध्ये कसा पसरावा आणि त्यातून अनेक नवी माणसं मोठ्या जिद्दीनं उभा राहावी, यासाठी 17 वर्ष सुरू असलेला हा यज्ञ ज्यांच्या प्रचंड कष्टातून सुरू आहे, सातत्यानं ह्या कार्यक्रमासाठी अपार कष्ट, ह्या कोर्ससाठी प्रचंड मेहनत घेणारे ह्या फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय NH पाटील सर आणि त्यांचे सगळे सहकारी, व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे वारणा परिवारातले माझे सगळे सहकारी, प्रामुख्यानं माझ्या दरवर्षीच्या मनोगतामध्ये मी आपल्याला सांगत असतो की संपूर्ण जगातली सगळ्यात स्पर्धात्मक परीक्षा ज्याला मानलं गेलं, सगळ्यात अवघड परीक्षा म्हणून ज्याचा उल्लेख केला गेला, अशी ही भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे. ज्या परीक्षेची आकडेवारी जरी आपण डोळ्यासमोर घ्यायची म्हटलं की ह्या सगळ्या यशवंतांची ओळख ती आकडेवारी बघितली तर आपल्या डोळ्यासमोर येते की ज्या परीक्षेचा निकाल 0.01% ज्याला आपण म्हणतो, म्हणजे 99.01 एवढी मुलं अयशस्वी होतात. एवढी मोठी परीक्षा, लाखो मुलं हे स्वप्न बघत असतात, लाखो मुलांची आईवडील त्या स्वप्नांच्या पाठीमागं पळत असतात, त्यांचा मित्रपरिवार त्यांनी हे स्वप्न पूर्ण करावं ह्या अपेक्षेनं त्यांच्याकडे बघत असतो. असं एक प्रचंड मोठं आईवडिलांच्या अपेक्षांचं, मित्रांच्या, गुरुजनांच्या अपेक्षाचं ओझं घेऊन जशी परिस्थिती येईल त्या परिस्थितीला सामोरं जात असताना हे सगळे यशवंत जिद्दीनं त्या ठिकाणी वाटचाल करत असतात. आणि त्यातून मला ह्या देशाच्या प्रशासकीय सेवेमध्ये काम करायचं आहे. ह्या देशाच्या प्रशासकीय सेवेतून एक नवा राष्ट्रधर्म मला जगायचा आहे. ह्या देशात जे जे चांगलं होईल त्या सगळ्या चांगल्यामध्ये एक प्रमुख भागीदार, कर्मयोगी म्हणून मला माझं कर्म त्यात समर्पित करायचं आहे. ही भूमिका ह्या सगळ्यांनी जगून दाखवलेली आहे. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा एवढा मोठा सन्मान करणं, ह्या सगळ्यांचा आदर करणं आणि ह्या सगळ्यांनी जे कर्म एवढ्या कष्टानं निवडले ते कष्ट त्यांच्या हातून अतिशय चांगल्या पद्धतीनं पूर्णत्वाला जावं, या सगळ्यांनी स्वीकारलेलं हे काम राष्ट्रासाठी, राष्ट्र निर्मितीसाठी आणि ह्या राष्ट्र निर्मितीमध्ये प्रशासकीय सेवक काय करू शकतो याचा इतिहास लिहिण्यासाठी म्हणून एक यशस्वी कार्यकीर्त म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर यावी, या शुभेच्छा आपण सगळ्यांनी त्यांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी द्यायच्या आहेत. आणि ह्या सगळ्यांनी कसं हे यश मिळवलं, त्यांनी ज्या पद्धतीनं यशाला गवसणी घातली ते आपल्याला कसं घालता येईल, आपल्या सगळ्यांच्या मनात असणारे प्रश्न त्यांच्या अनुभवातून आपल्याला या कार्यक्रमाच्या निमित्तानं ह्या ठिकाणी ऐकायचे आहे. की परवा मी एक अतिशय चांगल्या लेखकाचं एक चांगला कोट त्या ठिकाणी माझ्या वाचनात आला, जो नव्या विद्यार्थ्यांच्यासाठी खरं तर आपण त्या ठिकाणी समजून घ्यावा किंवा अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये जी जिद्द स्वीकारायचा विचार आपण करतोय त्यामध्ये आपल्याला उपयोगी पडेल असं मला वाटते. आणि त्यानं साधं एक उदाहरण लिहिलं होतं की अंड्याच्या मध्ये ज्या वेळेला इंटरनल फोर्स क्रिएट होतो आणि आतल्या शक्तीमुळं ज्या वेळेला अंडं फुटतं त्यावेळेला त्या अंड्यातून एक नवीन जीवन तयार होतं. आणि तेच अंडं जर बाह्य शक्तीमुळं जर फुटलं तर त्यामध्ये एका जीवाचा अंत होतो. आणि म्हणून ह्या उदाहरणाच्या निमित्तानं मला तुम्हा सगळ्यांना सांगायचं आहे की कुठल्याही गोष्टीत जर यश मिळवायचं असेल तर आपल्या आंतरिक शक्तीच्या माध्यमातून आज आव्हानांचं हे अंड्याचं कवच आतनं फोडायची शक्ती आपण निर्माण करू शकलो पाहिजे. आणि आपल्यातलं हे नवं जीवन आपण त्या माध्यमातून
जगू शकतो, त्याला एक नवं लाईफ देऊ शकतो, हे उदाहरण आपण प्रस्थापित केलं पाहिजे असं प्रामुख्यानं ते वाचल्यावर मला त्या ठिकाणी वाटलं. आज अतिशय गरीब कुटुंबातली भारतातली एक मुलगी जी उत्तर प्रदेशात जन्माला आली आणि प्रामुख्यानं आईवडिलांना कामं करायसाठी म्हणून दिल्लीच्या जवळ त्यांना येऊन राहावं लागलं. आई ज्या वेळेला संध्याकाळी कामावरनं परत यायची त्यावेळेला तिच्या कपड्याला कुठंतरी काळं बिळं कारखान्यात काम करत असताना जसं लागतं तसं लागलेलं असायचं. घरात कुणी एकमेकाशी बोलायचं नाही आणि त्या मुलीच्या मनावर एवढं प्रचंड दडपण की माझी आई परत कामावरनं येताना जिवंत येईल का नाही. आणि त्या आर्थिक परिस्थितीला सामोरं जात असताना UPSCचा अभ्यास त्या मुलीनं सुरू केल्याचा एक काळ. या निमित्तानं आयुष्याकडे बघत असताना कोरोनाची वर्षे आपल्या देशामध्ये आली. सगळ्या ट्युशन्स थांबल्या, सगळे अभ्यास थांबले, परीक्षा होणार का नाही असा काळ आला. पुन्हा आपल्या आयुष्यात काय घडणार असा विचार करत असणाऱ्या त्या मुलीनं यूट्यूबच्या माध्यमातून फॅशन डिझायनिंगसारख्या क्षेत्रामध्ये आपण घरात बसून काही करू शकतो का याच्या निमित्तानं काही काम करायला सुरुवात केली. वेगळ्या वेगळ्या डिझाईन्सचे मुलींचे कपडे त्या ठिकाणी घरात शिवायचे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते समाजासमोर आणायचे. असा छोटासा सुरू केलेला त्या मुलीचा उपक्रम एवढ्या उच्च पातळीला गेला आणि फ्रान्समध्ये कान्स फेस्टिवल घेतलं जातं आणि सगळ्या जगातनं ज्यांनी काही वेगळं करून दाखवलं आहे अशा लोकांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो आहे त्या गरीब झोपडीत राहणाऱ्या मुलीच्या फॅशन डिझायनिंगच्या त्या व्हिडिओजचं सिलेक्शन कान्सच्या त्या व्यासपीठावर झालं आणि नॅन्सी त्यागी नावाची ती मुलगी बघता बघता जगातल्या एका मोठ्या व्यासपीठाची मानकरी ठरली. म्हणजे जिद्दीतनं जर आपण एखादी गोष्ट करायचं ठरवलं तर जग जिंकायचं सामर्थ्यसुद्धा आपल्यामध्ये कसं येऊ शकतं. तुम्हाला कधी मिळाली वाचायला तर निश्चितपणानं तिची ही सगळी कथा तुम्ही वाचा आणि मग ह्या जिद्दीतनं हे सगळे लोक ज्या वेळेला उभा राहतात त्यावेळेला कसं काम होतं ह्याचं हे आगळं वेगळं उदाहरण त्या ठिकाणी आपण अनुभवतो आहे. मला या सगळ्या यशवंतांना सांगितलं पाहिजे तर मी अपारंपरिक ऊर्जा मंत्री असताना भारतातलं अरुणाचल प्रदेश नावाचं एक शेवटचं राज्य आहे की ज्या राज्यामध्ये मी मुद्दाम भेट द्यायला त्यावेळेला त्या ठिकाणी गेलो होतो. नाशिक जिल्ह्यातले एक प्रशांत लोखंडे नावाचे IAS ऑफिसर तेजू नावाच्या एका जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर होते. मला वाटते अरुणाचलमध्ये जिल्हा अधिकाऱ्याला जो मान आहे तो मी महाराष्ट्रात कुठं बघितला नाही. कारण त्यांच्या घरी त्यावेळेला त्यांनी मला जेवायला बोलवलं होतं. एक प्रचंड राजाला जशी सोय असते तसं त्या अरुणाचलमधल्या त्या कलेक्टरांना त्या ठिकाणी सोय होती. आणि तिथली परिस्थिती एवढी मागासलेली आहे की तिथला एक कलेक्टर 2 दिवस कलेक्टर म्हणून बसतो, तोच 2 दिवस जिल्हा परिषदचा CO म्हणून बसतो, तोच 2 दिवस MSEBचा RTOचा प्रमुख म्हणून बसतो. आणि मला सांगायला कौतुक वाटतं की त्याच राज्यामध्ये एक गाव होतं ज्या गावाला पोचायला 6 तास चालत जावे लागायचे आणि त्या गावामध्ये 4:15 वाजता संध्याकाळी सूर्य मावळायचा. म्हणजे अरुणाचल प्रदेश हे नावच राज्याला पडलं म्हणजे सगळ्यात अगोदर सूर्य त्या राज्यामध्ये उगवतो आणि सगळ्यात लवकर मावळतो. आणि मला वाटते RK जोशी आणि प्रशांत लोखंडे या दोघा अधिकाऱ्यांनी त्या गावातल्या एका ओढ्यावर मिनी हायड्रोचा प्लांट त्या ठिकाणी बसवून त्या गावाला वीज देण्याचं काम केलं होतं. आणि ते गाव एका वेळेला बिजली म्हणून त्या ठिकाणी ओरडलं होतं. म्हणजे एखादा अधिकारी शेवटच्या माणसाच्या आयुष्यात काय परिवर्तन घडवू शकतो याचं एक आगळं वेगळं उदाहरण आपल्याच देशातल्या एका मागासलेल्या राज्यात काम करणारा प्रशासकीय अधिकारी करून स्वतःची कशी छाप उमटू शकतो हे प्रत्यक्ष अनुभवायचा प्रसंग खरं तर मला त्यावेळेला आला होता. परवाच मी अनिल स्वरूप नावाच्या एका चांगल्या IAS ऑफिसरचा काही अनुभव त्या ठिकाणी वाचनात माझ्या आले. 14-15 साली जर आपल्याला आठवत असेल की भारतामध्ये कोल स्कॅम फार मोठ्या प्रमाणात झाला ह्या बातम्या आपण त्या ठिकाणी वाचायचो. आणि एक प्रामाणिक अधिकारी हा अनिल स्वरूप म्हणून त्याला कोल सेक्रेटरीची भूमिका त्यावेळेला दिली गेली. आणि त्यानं पहिल्यांदा अभ्यास केला की मागणीपेक्षा पुरवठा कमी असल्यामुळं या क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला संधी मिळते. पुरवठा सुरळीत करायला काय अडचणी आहेत तर काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनच्या अडचणी आहेत, काही ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत त्या वन खात्याच्या जमिनीवर आहेत, एन्व्हायरमेंट आणि क्लिअरन्सचे परवाने मिळायला अडचणी आहेत. आणि मग त्यानं स्वतः सगळ्या राज्यांच्यापर्यंत जाऊन भेटी घेण्याचा प्रयत्न केला आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात कोळसा उपलब्ध करणं
आणि कोळशाच्या खाणींचा लिलाव कसा करायचा याच्याबद्दल एक पारदर्शक पद्धती तयार करण्याचं मोठं काम केलं आणि त्यानं ओपन चॅलेंज दिले की त्याच्यानंतर आज अखेर किंवा इथून पुढं सुद्धा कोळशाच्या खाणी वाटपात कुणालाही भ्रष्टाचार करता येणार नाही अशा प्रकारचं काम एखादा अधिकारी देशातल्या बदनाम झालेल्या क्षेत्राला सुद्धा एका चांगल्या दिशेनं नेत असताना कसं करू शकतो याचं उदाहरण प्रामुख्यानं त्या निमित्तानं आपण बघितलं. मला वाटते तो अधिकारी ज्या वेळेला कोळसा डिपार्टमेंटमधनं एज्युकेशनमध्ये गेला आणि एज्युकेशन डिपार्टमेंटचा सेक्रेटरी म्हणून काम करत असताना त्यानं जे मनोगत व्यक्त केलं त्यानं सांगितलं शिक्षणाच्या माध्यमातून जेवढा भ्रष्टाचार होतोय तो हा काळ्या कोळशाच्या भ्रष्टाचारापेक्षा मोठा आहे. स्कॉलरशिपच्यासाठी विद्यार्थ्यांचं नुकसान करत असताना देशाच्या ह्या व्यवस्थेमध्ये किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा हा प्रयत्न होतोय याचं एक सुंदर उदाहरण त्यानं त्या ठिकाणी छापलं आहे. आणि ह्या निमित्तानं मला तुम्हा सगळ्या यशवंतांना सांगायचं आहे की समाजापुढं येणारे काही विषय असतात, समाजापुढं न येणारे काही विषय असतात, पण प्रामुख्यानं देश आणि देश उभारणीच्या कामामध्ये प्रत्येक विषयाला महत्त्व देऊन जर आपण काम करू शकलो तर खरोखर हे राष्ट्रधर्म जगायचं काम तुमच्या सगळ्यांच्या हातून त्या ठिकाणी साकारू शकतं आणि ते तुम्ही साकारावं ही अपेक्षा मला आपल्याकडून व्यक्त करायची आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे की माझ्या लहानपणी किंवा आपण सगळ्यांनी त्यावेळेला ऐकलं आहे की भारताची लोकसंख्या ही भारताला शाप आहे आणि एवढ्या प्रचंड लोकांना पोचणं या गरिबीला त्यांना बाहेर काढणं हे आपल्याला अवघड आहे असं आपण ऐकत आलो. आणि आज त्याच्या उलटं चित्र आपण ऐकतोय की जगामध्ये सगळ्यात तरुण देश कुठला असला तर तो भारत आहे. आणि म्हणून जे आकडे आज आपल्यासमोर येत आहेत की 2030 साली साधारण येणाऱ्या 6 वर्षानंतर की 100 कोटी साधारण लोक ही काम करणारी भारतामध्ये उपलब्ध असणार आहेत. त्यावेळेला चीनमध्ये ती लोक 80 कोटीच असणार आहेत. त्यावेळेला ती 20 कोटीच लोक अमेरिकेमध्ये असणार आहेत आणि 100 कोटी ही सुद्धा वाढत जाणारी लोकसंख्या भारताची असणार आहे. चीनमधली ती लोकसंख्या कमी होत जाणारी असणार आहे. अमेरिकेत तर ऑलरेडी कमी होत निघालेल्या आलेखाकडं ती झुकलेली आहे. आणि म्हणून ह्या 100 कोटी लोकांच्या वर्कफोर्सला जर आपण खरंच जागतिक तंत्रज्ञानाच्या दिशेनं नेऊ शकलो, त्यांना आत्मनिर्भर करू शकलो, प्रामुख्यानं जगाला आवडेल, जगाला जे पाहिजेल आहे अशा प्रकारच्या ज्ञानानं संपन्न करू शकलो तर निश्चितपणानं या लोकसंख्येतून पुन्हा भारताचा सुवर्णकाळ निर्माण करणं हे फार अवघड आहे असं मला वाटत नाही. आणि आज त्या भारताच्या सुवर्ण दशकामध्ये काम करायची संधी तुम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमच्या हातून सुद्धा ह्याही दृष्टीनं काही चांगलं काम घडावं अशी मनापासूनची अपेक्षा व्यक्त करतो. मला आशिष पाटील ह्या माझ्या शाहूवाडी तालुक्यातल्या कार्यकर्त्याचं खरं कौतुक ह्या ठिकाणी मुद्दाम केलं पाहिजे, कारण सलग 3ऱ्यांदा त्यानं हा सन्मान ह्या व्यासपीठावर स्वीकारला. 3 वेळा हा सन्मान स्वीकारला म्हणून मला त्याचं कौतुक करायचं नाही. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ही परीक्षा देण्याच्या पाठीमागं किती मोठं कष्ट आहे. पण एकदा पास झाल्यानंतर चांगली नोकरी मिळत असताना सुद्धा नाही मला IASच व्हायचं आहे या भूमिकेतून त्यानं 2ऱ्यांदा परीक्षा देण्याचं धाडस दाखवलं. 2ऱ्यांदा परीक्षा देत असताना तुम्हाला आणि मला माहिती आहे की परत आपल्यावरचं मानसिक तणाव वाढतो की मागच्यापेक्षा रँक खाली गेली तर काय करायचं, चुकून जर अपयशच आलं तर काय करायचं. अशा मानसिक अवस्थेत त्यानं सुद्धा 2ऱ्यांदा परीक्षा दिली. 2ऱ्यांदा सुद्धा त्याला पसंतीची रँक आली नाही आणि 3ऱ्या परीक्षेत मला वाटते ह्यावेळेला 157वी रँक त्यानं देशामध्ये त्या ठिकाणी आणून दाखवली. आणि सातत्यानं 3 वर्षसुद्धा स्टॅमिना टिकवणं, मानसिकता टिकवणं ज्याला म्हणतो आपण, एखादी गोष्ट करत असताना जर अपयश येत असलं, मनासारखं यश मिळत नसलं तर माणसाचं मन त्याला मागं ओढायचा प्रयत्न करत असतं, तुझ्या नशिबात हे नाही म्हणून सांगायचा प्रयत्न करत असतं, तुझ्यासाठी हा अभ्यासक्रम बनलेला नाही अशा प्रकारच्या गोष्टी समोर आणायचा प्रयत्न करत असतं. पण ह्या सगळ्यावर मात करून मला माझ्या मनासारखी रँक मिळत नाही तोपर्यंत माझी मानसिकता ह्या जगातलं कोणीही बिघडू शकत नाही या अभिमानानं, स्वाभिमानानं आणि आत्मविश्वासानं अशी सुद्धा यशवंत काम करू शकतात. सातत्यानं 3-3 वेळेला सुद्धा चांगलं यश मिळवून दाखवू शकतात. म्हणून त्याचंही उदाहरण खरं तर तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी प्रेरणा बनेल असं मला वाटतंय. या 17 वर्षाच्या कालखंडाचा जर मी आढावा घेतला, तुम्हाला सगळ्यांना यशवंतांना जर सांगायचं म्हटलं तर मला अभिमान वाटतो की हजारो मुलं ह्या परिसरातली MPSCच्या परीक्षेच्या माध्यमातून स्पर्धात्मक परीक्षेमधनं सरकारी नोकरीमध्ये त्या ठिकाणी गेली
अनेक लोक ह्या स्पर्धात्मक मानसिकतेतून जे क्षेत्र त्यांनी निवडलं त्यातल्या यशाचे अनेक चांगल्या गोष्टी पादंकरात करत त्या ठिकाणी पोचली. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या ह्या 17 वर्षाच्या अखंड अनुभवांचा फायदा ह्या सगळ्याच परिसराच्या नव्या पिढीच्या नव्या माणसांच्या परिवर्तनाला आम्हाला होतोय. आणि म्हणून वारणा परिसर हा तुम्हा सगळ्या यशवंतांच्या पाठीशी शुभेच्छांच्या रूपानं तुम्ही ह्या वारणेच्या नव्या पिढीला काहीतरी तुमच्याकडनं दिले या तुमच्या ऋणात राहण्याच्या निमित्तानं सातत्यानं आपल्याबरोबर राहील एवढी ग्वाही माझ्या सगळ्या परिवाराच्या वतीनं देतो. पुन्हा एकदा अतिशय मोठं काम आपल्या सगळ्यांच्या हातून ह्या देशामध्ये घडावं अशी मनस्वी अशी शुभेच्छा देतो. देवा ज्योतिर्लिंगानं ती शक्ती आणि तो आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा करावा अशी मनस्वी प्रार्थना त्या ज्योतिर्लिंगाच्या चरणी करतो आणि मी माझं मनोगत संपवतो. धन्यवाद आदरणीय साहेब.